आज नाश्त्यासाठी झटपट काहीतरी टेस्टी आणि पौष्टिक बनवायचं होतं. मग मी इथे 1 कप रवा घेतला. त्यामध्ये पाव कप बेसन घातलं. यानंतर यामध्ये भाज्या घातल्या. कांदा घातला, किसलेलं गाजर घातलं, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकता. किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धने-जिरे पूड घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव कप दही घातलंय आणि आता पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलं. घट्टसरच पीठ तयार करायचंय. सगळं मिक्स केल्यानंतर हे मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवलं. तर 10 मिनिटानंतर हा रवा छान फुललाय. आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे. ते शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर खूपच मस्त लागतात. चिमूटभर बेकिंग सोडा घालून याचे असे मी इन्स्टंट हांडवो बनवून घेतलेत. एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी खरपूस असं भाजून घेतलं. दोन्ही बाजूने मस्त असा भाजून हा नाश्ता तयार झालाय. नक्की करून पहा आणि अशा छान-छान रेसिपीसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.